नमस्कार, स्वागत आहे तुमचं सीमा अँड कोमल रेसिपी चॅनल मध्ये। आज आम्ही पुन्हा एक नवीन रेसिपी घेऊन आलेलो आहोत खास तुमच्यासाठी। आज आपण बनवणार आहोत घरच्या घरी मार्केट स्टाईल गुलकंद। इथे तुम्ही गुलकंदचं टेक्स्चर बघू शकतात। असं बघून वाटत पण नाही की आपण हा घरच्या घरी बनवलेला आहे। आपण आज खूप कमी साहित्यापासून आणि खूप कमी खर्चापासून हा गुलकंद बनवणार आहोत। गुलकंद हा शरीरासाठी खूप पौष्टिक आहे। सध्या उन्हाळा चालू आहे, त्यामुळे आईस्क्रीम मध्ये किंवा फालुद्यामध्ये टाकण्यासाठी गुलकंदचा वापर केला जातो। आता तुम्ही हा गुलकंद अशा प्रकारे बनवून वर्षभर स्टोर करून ठेवू शकतात आणि त्याचा वापर करू शकता। त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता बघा। चला तर त्यासाठी लागणारं साहित्य बघूया। गुलकंद बनवण्यासाठी लागणारं साहित्य, इथे मी 150 ग्रॅम गुलाबाच्या पाकळ्या घेतलेल्या आहे। इथे मी मार्केटमधून 150 ग्रॅम फुलं आणले होते। इथे आपल्याला गुलाबाचे फुलं गावरान पाहिजे। मार्केटमध्ये भरपूर प्रमाणामध्ये गुलाब असतात आणि वेगवेगळ्या क्वालिटीचे असतात, पण आपल्याला इथे गावरान गुलाब पाहिजे, त्यामुळे गावरान गुलाबाच्याच पाकळ्या घ्यायच्या आहे गुलकंद बनवण्यासाठी। तुम्ही बघू शकता किती छान फ्रेश पाकळ्या घेतलेल्या आहे मी। गुलाबामध्ये जो परागकण असतो तो काढून टाकायचा, जे पानं आहे ते पण काढून टाकायचे, आपल्याला फक्त पाकळ्या पाहिजे। त्यानंतर 1 वाटी चॉप केलेले काजू, 1 वाटी चॉप केलेले बदाम, अर्धी वाटी चॉप केलेले पिस्ता, 1 कप साखर। इथे आपण गुलाबाच्या पाकळ्या 150 ग्रॅम घेतलेल्या आहे, त्यासाठी आपल्याला साखर पण 150 ग्रॅमच पाहिजे। 1 चम्मच इलायची पावडर, 1 वाटी मल्टी कलर गोड सोप। तुम्हाला ही गोड सोप कुठल्याही ड्रायफ्रुट्सच्या शॉपवर मिळेल। तुमच्याकडे जर ही गोड सोप नसेल तर तुम्ही घरातील जी रेग्युलर सोप असते ती जाडसर ठेचून टाकू शकतात गुलकंद मध्ये। गुलकंद बनवण्यासाठी सर्वप्रथम आपण गुलाबाच्या पाकळ्या छान 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घेणार आहोत। त्यासाठी एक मोठ्या बाउल मध्ये पाणी घेतलं मी। आता यामध्ये आपण गुलाबाच्या पाकळ्या ऍड करून घेऊया। आता तुम्ही बघू शकता तिथे मी सर्व पाकळ्या पाण्यामध्ये टाकून घेतल्या। आता आपण इथे 2 ते 3 पाण्याने छान स्वच्छ धुवून घेणार आहोत गुलाबाच्या पाकळ्या। धुवून घेतल्यामुळे काय होते, यावर जे धूळ माती असते ती निघून जाते। ही प्रोसेस केल्याने आपला गुलकंद एकदम फ्रेश तयार होतो। तुम्ही बघू शकता हलक्या हाताने धुवून घ्यायचे आपल्याला गुलाबाच्या पाकळ्या। इथे मी गुलाबाच्या पाकळ्या 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घेतल्या। आता आपण या गुलाबाच्या पाकळ्या एका चाळणीवर काढून घेऊया, म्हणजे पाकळ्यामध्ये जे काही पाणी असेल ते चाळणीवर टाकल्यामुळे निघून जाईल। आता तुम्ही बघू शकता इथे मी गुलाबाच्या पाकळ्या चाळणीवर ठेवल्या होत्या। आता त्यामध्ये जे एक्स्ट्रा पाणी होतं ते पूर्णपणे निघून गेलं। हे बघा बाउल मध्ये किती पाणी साचलेलं आहे। आता आपण नेक्स्ट प्रोसेस कडे वळूया। आता आपण गुलकंद बनवायला सुरुवात करूया। त्यासाठी एक बाउल घेतला। आता यामध्ये आपण या गुलाबाच्या पाकळ्या ऍड करून घेऊया। ते मी बाउल मध्ये गुलाबाच्या पाकळ्या काढून घेतल्या। आपण इथे चाळणीवर ठेवल्या होत्या गुलाबाच्या पाकळ्या, जेणेकरून त्यामध्ये असलेलं एक्स्ट्रा पाणी निघून जाण्यासाठी। जर पाणी निघून नाही गेलं तर आपल्याला कॉटनच्या रुमालाने छान पाकळ्या पुसून घ्यायच्या आहे। जर आपल्या पाकळ्यामध्ये पाणी राहिलं तर आपला गुलकंद खराब होतो। इथे तुम्ही पाकळ्या अर्धा तास फॅन खाली पण सुकू शकतात, पण उन्हात अजिबात सुकवायच्या नाही, तशाने कलर पण चेंज होतो आणि वास पण जातो गुलाबाच्या पाकळ्याचा। आता या बाउल मध्ये आपण साखर ऍड करून घेऊया। हे बघा इथे मी सर्व साखर ऍड करून घेतली। आता आपण गुलाबाच्या पाकळ्या हाताच्या सहाय्याने क्रश करून घेणार आहोत साखरेमध्ये। हे बघा अशा पद्धतीने आपल्याला इथे गुलाबाच्या पाकळ्या हाताच्या सहाय्यानेच क्रश करून घ्यायच्या आहे। मिक्सर मध्ये किंवा चॉपर मध्ये अजिबात फिरवायचं नाही। साखर ऍड केल्यामुळे क्रश करायला सोपं जातं। इथे मी हाताच्या सहाय्याने गुलाबाच्या पाकळ्या क्रश करून घेतल्या। तुम्ही बघू शकता गुलकंदचं टेक्स्चर कसं आहे। आता हे जे एक्स्ट्राचं पाणी सुटलेलं आहे गुलाबाच्या पाकळ्याला क्रश केल्यानंतर, हे पाणी आपल्याला अजिबात नकोय। हे जर पाणी राहिलं तर आपला गुलकंद खराब होऊ शकतो आणि तो वर्षभर टिकणार नाही। आता इथे मी गॅसवर कढई ठेवलेली आहे। यामध्ये ऑइल किंवा तूप अजिबात टाकायचं नाही। आता यामध्ये आपण क्रश केलेल्या गुलाबाच्या पाकळ्या ऍड करून घेऊया। साखर ऍड केल्यामुळे जे एक्स्ट्राचं पाणी सुटलं होतं गुलकंदला ते आपल्याला आटवून घ्यायचं आहे। इथे मी गॅसची फ्लेम मीडियम ठेवली। आता तुम्ही बघू शकता गुलाबाच्या पाकळ्या क्रश केल्याच्या नंतर जे पाणी सुटलं होतं ते आपण कढईमध्ये ऍड केल्याच्या नंतर त्याला कशी उकळी आली। हे बघा साईडला कसे बबल्स यायला सुरुवात झाले। जोपर्यंत हे पाणी पूर्णपणे आटत नाही तोपर्यंत आपल्याला हे मिश्रण आटून घ्यायचं आहे। आपण इथे साखर ऍड केली होती,
आता जर आपण हे पाणी हाताच्या सहाय्याने चेक केलं तर ते बोटाला अजिबात चिकट लागणार नाही, पण जेव्हा आपला गुलकंद तयार होतो तेव्हा आपण जर चेक केलं तर आपल्या बोटाला हलकंसं चिकट लागतं ते पाणी, तेव्हा समजून घ्यायचं आपला गुलकंद तयार झाला. ही प्रोसेस खूप महत्वाची आहे. तुम्ही अशा पद्धतीने गुलकंद बनवून वर्षभर स्टोअर करून ठेवू शकता. गुलकंद हा पोटासाठी खूप थंड आहे. उन्हाळ्यामध्ये गुलकंदचा जास्त वापर केला जातो फालुदा, आईस्क्रीम किंवा खिरीमध्ये टाकण्यासाठी. आपण जर गुलकंद खाल्ला तर आपल्याला जे गरम वगैरे उष्णता भासते ना ती कमी होते गुलकंद खाल्ल्यामुळे. आता तुम्ही बघू शकता गुलकंदच्या मिश्रणामध्ये जे पाणी होतं एक्स्ट्राचं ते सुकलेलं आहे. आता या स्टेजला आपण फ्लेवरसाठी इलायची पावडर ऍड करून घेऊया. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही इथे रोज वॉटर किंवा कुठलंही इसेन्स टाकू शकता तुमच्या आवडीनुसार, पण मी इथे इलायची पावडर ऍड केलेला आहे फ्लेवरसाठी. आता आपला गुलकंद तयार झालेला आहे. आता आपण या स्टेजला गॅसची फ्लेम बंद करूया. आता मी गॅस बंद केलेला आहे. गॅस बंद केल्याच्या नंतर आपल्याला ड्रायफ्रुट्स ऍड करून घ्यायचे आहे. त्यासाठी सर्वात आधी आपण काजू ऍड करून घेऊया. त्यानंतर चॉप केलेले बदाम, चॉप केलेला पिस्ता. आता हे सर्व ड्रायफ्रुट्स आपण गुलकंद मध्ये मिक्स करून घेऊया. आता इथे ड्रायफ्रुट्स मिक्स करून झाले. आता या स्टेजला आपण मल्टी कलर गोड सोप ऍड करून घेऊया. आता आपण ही गोड सोप पण मिक्स करून घेऊया गुलकंद मध्ये. हे बघा अशा पद्धतीने आपलं मार्केट स्टाईल गुलकंद तयार झालेला आहे. तुम्ही गुलकंदचं टेक्स्चर बघू शकता, किती छान टेक्स्चर आहे गुलकंदचं. तुम्ही हा गुलकंद एअरटाईट कंटेनर मध्ये वर्षभर स्टोअर करून ठेवू शकता. आता मी तुम्हाला दाखवते गुलकंद कसा स्टोअर करायचा. गुलकंद पूर्णपणे थंड होऊ द्यायचा. त्यानंतर अशा प्रकारे काचेची बरणी घ्यायची. इथे आपल्याला काचेची बरणी छान स्वच्छ धुवून घ्यायची आहे गरम पाण्याने. त्यानंतर उन्हामध्ये वाळून घ्यायची, म्हणजे त्यामध्ये पाण्याचा अंश अजिबात राहत नाही. आता तयार झालेला गुलकंद या काचेच्या बरणीत काढून घेऊया. आता तुम्ही बघू शकता तयार झालेला गुलकंद मी काचेच्या बरणीमध्ये काढून घेतला. आता याला छान घट्ट झाकण लावून घ्यायचं, म्हणजे यामध्ये हवा वगैरे जाणार नाही. हे बघा इथे आपला मार्केट स्टाईल गुलकंद तयार झालेला आहे. तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि अशा सिंपल आणि सोप्या रेसिपीसाठी सीमा अँड कोमल रेसिपी चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. मस्तपैकी मार्केट स्टाईल गुलकंद तयार झालेला आहे. तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली आम्हाला कमेंट मध्ये नक्की कळवा. आणि अशा सिंपल आणि सोप्या रेसिपीसाठी सीमा अँड कोमल रेसिपी चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. ऑलरेडी सबस्क्रायबर असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा. चॅनलवर नवीन असेल चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन मध्ये घंटीला प्रेस करायला विसरू नका, जेणेकरून तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळतील.